काँग्रेसचे नेते आमदार अभिजित वंजारी आपल्यासोबत आहे। भाऊ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात, काँग्रेसची कशी तयारी आहे? काँग्रेसची पूर्ण तयारी आहे। विधानसभेमध्ये जरी अनपेक्षित निकाल लागला असला तरी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना जितके मतं मिळाले त्या मतांवरनं हे कळते की आजही लोकांच्या मनामध्ये काँग्रेस जिवंत आहे। नवीन प्रांताध्यक्ष त्यांनी चार्ज घेतलेला आहे। गेल्या 6 महिन्यापासून त्यांनी सुद्धा संपूर्ण वेगवेगळ्या विभागाचा दौरा केला। त्यांनी निरीक्षक नेमले। आमच्यासारखे निरीक्षक हे त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पुन्हा एकदा संघटनेचा आढावा घेण्याचं काम आम्ही करतो आहे। जे निष्क्रिय कार्यकर्ते होते, जे निष्क्रिय पदाधिकारी होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी काढून टाकण्याचा आणि नव्या दमानं एक नवीन टीम उभा करण्याचा प्रयत्न हा प्रांताध्यक्ष करणार आहे। आणि या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत। वेगवेगळे मुद्दे आहेत, स्थानिक लेवलचे मुद्दे आहेत, राज्यस्तरीय मुद्दे आहेत। हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे। महाविकास आघाडी एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे की स्वबळावर लढणार आहे? नाही, हा निर्णय तर शेवटी नेत्यांना करावा लागणार आहे। परंतु ज्या विभागामध्ये ज्या पक्षाची जी ताकद आहे, जे निवडून आलेले याच्यापूर्वीच्या जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, विधानसभेचे जे सीटचं वाटप असेल त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी तशा पद्धतीचा निर्णय येणाऱ्या काळामध्ये आमचे सर्व नेते करतील। तयारी तुम्ही निरीक्षक आहात चंद्रपूर जिल्ह्याची, तुमची तयारी कशी आहे? सगळ्या जागांवर तयारी करतायत की काही जागा महाविकास आघाडीला सोडून करतायत? सर्व जागांवर तयारी करण्याची आमची तयारी आहे। मी स्वतः चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत, 15 तालुक्याच्या सर्व तालुक्याच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या आणि शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी मोठं पाठबळ आहे आणि म्हणून याचा फायदा घेत येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असो, नगरपंचायतच्या असो, महानगरपालिकेमध्ये असो, या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने उभं राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा विजय निश्चित आहे। पूर्व विदर्भात सगळ्या ठिकाणी सर्व जागांवर तयारी करताय की काही जागा सोडून तयारी करताय? नाही, आम्ही तयारी करताना सर्व जिल्हाध्यक्षांना, प्रांताध्यक्षांनी त्या ठिकाणी तसे निर्देश दिलेले आहेत, तशा सूचना दिलेल्या आहेत, निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत आणि म्हणून सर्व जागांवर आपली तयारी, आपले कार्यकर्ते आयडेंटिफाय करणे, ज्यांना लढण्यासाठी ज्यांची तयारी आहे तशा नावांना आयडेंटिफाय करणे, ही सर्व तयारी आमची आहे। याचा अर्थ असा होता की स्वबळाची तयारी करताय? महाविकास आघाडी होईल नाही होईल हा निर्णय आमच्या पातळीवर होणार नाही। हे प्रांताध्यक्ष आणि जे राज्यातले सर्व पक्षाचे नेते आहेत, जे दिल्लीतले नेते आहेत ते ठरवतील। परंतु सध्या संघटनेमध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीला समोर जाण्यासाठी जी तयारी लागते ती तर पूर्ण करावी लागेल ना। ती पूर्ण करण्याचं आमची त्या ठिकाणी तयारी आहे। शेवटचा प्रश्न, मुद्दे काय असणार आहे थोडक्यात सांगा? लाडकी बहीण मुद्दा आहे। लाडकी बहिणीच्या संदर्भामध्ये या सरकारनं ज्या पद्धतीनं त्यांची प्रतारणा केली हे असं एकमेव उदाहरण आहे। यांनी महायुतीच्या सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याच्यात स्पष्ट म्हटलं आहे की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर आम्ही 1500 रुपयावरून 2100 रुपये तुम्हाला देऊ। 2100 रुपये न देता जे सुरू असलेला ही जी काही योजना आहे त्याच्यामध्ये अनेक बहिणींचं नाव गहाळ करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। माझा प्रश्न हा आहे की जेव्हा तुम्ही जिल्हाधिकारी स्तरावर ही जी समिती नियुक्त केली होती त्या समितीने तेव्हा स्क्रुटिनी केली नाही का? मग आज तुमच्या या बहिणी लाडक्या राहिल्या नाही का? हा प्रश्न या निमित्ताने करायचा आहे। खूप खूप धन्यवाद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला काँग्रेस लागलेली आहे आणि सगळ्या जागांवर तयारी करतात। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।